शिवरायांची तिथीनुसार जयंती आहे। सध्या राज्यभरामध्ये या जयंतीचा उत्साह साजरा केला जात असलेला पाहायला मिळतोय। पुण्यात सुद्धा 7 विविध गणेश मंडळांनी एकत्र येत शिवजयंती साजरी केलेली आहे। जवळपास गेल्या 20 वर्षांपासून सामुदायिक पद्धतीने ही शिवजयंती साजरी केली जाते, तिथीनुसार साजरी केली जाते आणि दरवर्षी वेगवेगळे उपक्रम सुद्धा यामध्ये खरं तर घेतले जातात। यावर्षी सुद्धा असाच एक उपक्रम आहे। शिवचरित्रावरती आधारित असलेले 3 जिवंत देखावे या ठिकाणी सादर केले जात आहेत। माझ्या बरोबर या मंडळाचे अध्यक्ष आहेत महेश सर आहेत। खरं तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। सर, नेमकं ही सगळी संकल्पना कशी सुचली, किती मंडळ आहेत आणि दरवर्षीचं हे नियोजन कसं असतं? 2002 साली या उपक्रमाची सुरुवात केली। कसबा पेठ परिसरात राहणाऱ्या 15 तरुण आम्ही एकत्र आलो आणि तिथीनुसार जी शिवजयंती करायचं ठरवलं। आज जवळपास 22 वर्ष खरं होत आली आहेत, पण प्रत्यक्षामध्ये खऱ्या कार्यक्रमाचं जो स्वरूप तयार झालं ते ॲव्हरेज 20 वर्ष पूर्ण झाली। तसं 21वे वर्ष यावर्षी चालू आहे या उत्सवाचं। पण एवढ्या अशाप्रमाणे की शिवचरित्रावर अनेक प्रसंग आहेत आणि ते सगळे प्रेरणादायी आहेत। महाराजांचा प्रत्येक दिवस काहीतरी पराक्रम आहे स्वतःचा आणि तो समाजाला दिशादर्शक आहे, एकत्र येण्यासाठीची प्रेरणा आहे। त्या माध्यमातून महिलांचं जे रिस्पेक्ट महाराज करत होते, जे आदर देत होते, आज या उत्सवामध्ये अनेक ठिकाणी बऱ्याच वेळा महिलांचा सहभागच नसतो। आपण 4 महिन्याच्या बाळापासून ते वय वर्ष 75 इतक्या वयाची लोक याच्यामध्ये आज सहभागी होऊन काम करतात। त्याच्या मागची संकल्पना आहे की प्रत्येक शिवप्रेरणा प्रत्येकाच्या मनात आहे, पण त्याला व्यासपीठ मिळलं पाहिजे। या तिथीच्या शिवजयंतीच्या माध्यमातून नेमका आपण हाच उपक्रम करतो। किती मंडळ आहेत या सगळ्यामध्ये? मंडळांची नावं काय? आणि दरवर्षी काही ना काही वेगळं देण्याचा प्रयत्न असतो शिवजयंतीच्या निमित्ताने। यंदाच्या वर्षी हे जिवंत देखावे सादर करण्यामागचं काही कारण होतं? जिवंत देखावे बघायला नाट्य स्वरूपामध्ये लोकांना आवडतात। शिवचरित्र सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी ते प्रत्यक्षात बघणं आणि शिवजयंतीच्या दिवशी बघणं याच्यामुळे प्रत्येकाच्या भावना अतिशय तीव्र असतात, की ज्या प्रत्येकाला स्फुरत असतं की महाराजांनी अफजल खानाचा वध केला ते माहिती आहे, पण ते प्रत्यक्ष बघताना त्या दिवशीचं एक वेगळं औचित्य आहे, ते बघताना त्या दिवशीचं अजून वेगळं स्फुरण आहे। म्हणून दरवर्षी आम्ही वेगळे वेगळे प्रसंग निवडतो। यावर्षी आम्ही अफजल खान वध, शिवराज्याभिषेक आणि स्त्री शक्तीचा गौरव म्हणून हिरकणीचा प्रसंग यावर्षी आम्ही सादर करतो या ठिकाणी। तुम्ही म्हटलात की आपले सगळेच सणवार हे तिथीनुसार होत असतात। शिवजयंती सुद्धा तुम्ही तिथीनुसार साजरी करताय, अर्थात पौराणिक पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने आपल्या साजरी करताय। मात्र याच दोन्ही शिवजयंती म्हणजे तारखेनुसार असेल किंवा तिथीनुसार असेल, आपण बघतोय की सगळीकडे मोठमोठे डीजे लावून, साऊंड सिस्टम लावून अशा पद्धतीने साजरी होतीये। या चौकात मात्र इतरांपेक्षा वेगळं वातावरण पाहायला मिळतंय। एकंदरीत तरुणाईला तुम्ही तुमच्या शिवजयंतीच्या माध्यमातून काय संदेश देऊ? महाराष्ट्राला एवढी मोठी संस्कृती आहे की त्याच्यात प्रत्येकाने जर इन्व्हॉल्व होऊन छान काम करायचं ठरवलं तर डीजेची सिस्टीम बंद होईल। कारण डीजे मध्ये बऱ्याच वेळा पिणं, खाणं आणि उघडं वागडं नाचणं हे महाराजांना अभिप्रेत नाहीये। आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या शिवचरित्राच्या माध्यमातून शिवजयंती एकच दिवसाची येत आहे, पण त्या निमित्ताने वर्षभराचं बॉन्डिंग होणं, एकमेकांच्या मदतीला जाणं, एकमेकांना आपण मदत करणं, या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि तोच खरा शिवजयंतीचा हेतू असला पाहिजे। डीजे लावून नाचणं हे शिवजयंतीचं धोतक नाहीये। शिवचरित्रातनं प्रेरणा घेऊन समाज एकत्र बांधला गेला पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे। शिवजयंती कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात होतीये, हे त्याचं एक अजून वेगळं वैशिष्ट्य आहे की जिथून महाराजांनी 350 वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वराज्याची मुहूर्तमेढ इथं रोवली, सोन्याचा नांगर इथं फिरवला। या मातीमध्ये कुठेतरी महाराजांची पावलं लागलेली आहेत आणि त्या मातीचा स्पर्श तुम्हाला आम्हाला सगळ्यांना होतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे। म्हणजे आपण भाग्यवान म्हणलं पाहिजे इथं उपस्थित लोक की या मंदिराच्या समोर जिथं जिजाऊंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला, पलीकडेच लाल महाल आहे, त्या लाल महालाच्या परिसरामध्ये ही शिवजयंती होतीये आणि 60 मंडळ एकत्र येऊन कसबा पेठ परिसरातले याच्यामध्ये काम करणारे कुणीही व्यावसायिक नाहीयेत, सगळे स्थानिक लोक याच्यामध्ये काम करतात। तो याच्यातला वेगळं वैशिष्ट्य याचं सांगता येईल। आता आज विमाननगरवरनं या महिला तेजस्विनी लेझिम पथक अतिशय उत्कृष्ट त्या यावर्षी सहभागी झाल्यात, त्यांचंही मी या शिवजयंतीच्या निमित्ताने अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो। नक्कीच आपण बघतोय की अतिशय
ऐतिहासिक सगळंच वातावरण या ठिकाणी तयार केलं जात आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर शिवजन्मोत्सव साजरा झाला, त्यासाठी एक छोटंसं बाळ सुद्धा आणण्यात आलं होतं. त्याला सुद्धा या सगळ्या नाट्य रूपांतरित केलेल्या या सगळ्या सीन मध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलं होतं. त्यामुळे अतिशय छान पद्धतीने शिवजयंती आज या ठिकाणी साजरी होताना पाहायला मिळते. बाहेर जसा गोंगाट आणि डीजे वरची विभत्स गाणी आहेत तशा पद्धतीचं वातावरण नाहीये. एक चांगला संदेश देण्यासाठी खरं तर ही सगळीच मंडळं एकत्र येऊन गेल्या 20 वर्षांपासून शिवजयंती साजरी करताना पाहायला मिळतात आणि अशाच पद्धतीने उत्साहामध्ये यंदाच्या वर्षी सुद्धा शिवजयंतीचा हा सोहळा पार पडताना पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.